तुम्ही तुमच्या डायबिटीजला मॅनेज करण्यासाठी फक्त रेग्युलर मेडिसिन्स घेणं एवढंच करतात का? कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की रेग्युलर टायमिंगला औषधं घेतली म्हणजे आपलं काम झालं. पण लक्षात घ्या, डायबिटीज हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. त्यामुळे त्याच्यासाठी जर आपण फक्त शुगर कंट्रोल करणारे मेडिसिन्स घेतले पण त्याच्या मूळ कारणांवर जर आपण काहीच काम केलं नाही तर आपल्या लक्षात येईल की जे औषधं आहेत त्यांची पॉवर हळूहळू वाढवावी लागते. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की डायबिटीज मॅनेजमेंटसाठी आपण अजून कोणते काम केलं पाहिजे ते. तर नमस्कार, मी डॉक्टर दीपिका राव आपल्या सगळ्यांचं होलनेस वेलनेस या हेल्थ चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की डायबिटीजसाठी रेग्युलर मेडिसिन्स बरोबर औषधांइतकंच महत्त्वाचं असं काय काय आपण केलं पाहिजे ते. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती आहे न्यूट्रिशियस डाएट. म्हणजे आपल्या जेवणामध्ये गुड अमाऊंट ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट आणि हेल्दी फॅट्स असायला पाहिजे. ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स आणि कलरफुल फ्रूट्स यांना पण विसरायचं नाही आहे, कारण डाएटचा डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये खूप मोठा वाटा आहे. दुसरी गोष्ट आहे रेग्युलर एक्सरसाइज. त्याच्यामध्ये 40 ते 45 मिनिटाचा एक सिम्पल वॉकसुद्धा तुमची इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवू शकतो आणि मग साहजिकच तुमचं ब्लडमधली शुगर लेवल बॅलन्स होणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट त्याला आपण बऱ्याचदा इग्नोर करतो ती आहे पॉझिटिव्ह माइंडसेट, किंवा जो डे टू डे लाईफमधला आपला स्ट्रेस आहे त्याला आपण कसं मॅनेज करतो याच्यावर डिपेंड आहे तुमचं हार्मोनल बॅलन्स. आणि हार्मोन्स बॅलन्स असल्यावर ब्लड शुगर लेवल पण ऑटोमॅटिकच बॅलन्स होणार आहे. तर जर तुम्ही रेग्युलर मेडिसिन्स आणि ह्या तिन्ही गोष्टी फॉलो केल्या तर तुमच्या लक्षात येईल की तुमची शुगर लेवल ही अगदी कमीत कमी मेडिसिन्समध्ये बॅलन्स होणार आहे, किंवा कदाचित मेडिसिन्स बंद पण होऊ शकतात. शिवाय शुगर लेवल बॅलन्स होण्याबरोबरच तुमचं ओव्हरऑल हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. त्यामुळे आजपासूनच ह्या गोष्टी अंमलात आणायच्या आहेत, इतरांनाही शेअर करायच्या आहेत आणि अशाच हेल्दी आणि प्रॅक्टिकल टिप्ससाठी ह्या चॅनलला फॉलो करायचं आहे. थँक्यू सो मच.